आदिवासी पाड्यांवर मतदानाचं काय चित्र आहे हे बघण्यासाठी ABP माझाची टीम नाशिक जिल्ह्यातील वेगवेगळ्या आदिवासी पाड्यांवर फिरत आहे। सध्या मी मेटघर या आदिवासी पाड्यांवर आहे आणि या आदिवासी पाड्यांवरच्या इथल्या मतदारांचं ते मतदान आहे ते साधारण जर का रस्त्याने गेलं मुख्य रस्त्याने तर 9 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या त्र्यंबकेश्वर इथे आहे आणि वडनाच्या रस्त्याने गेलं तर 2.5 किलोमीटर अंतरावर आहे। आणि आपण बघू शकतो की हे मतदार आता मतदानासाठी त्र्यंबकेश्वरसाठी निघालेले आहे। आजी आजोबा पाहायला मिळतात, आणखी इतर मतदार आपल्याला इथे पाहायला मिळतात। आपण जर का बघितलं तर काकाला विचारू, काका नाव काय तुमचं? देवचंद। बरं, कुठं निघाले तुम्ही आता? मतदान। बरं, कुठे तुमचं मतदान? त्र्यंबकेश्वरला। बरं, हायस्कूल पाहिजे। हो, किती किलोमीटर आहे इथून? इथून 2.5 तास ना। शॉर्टकट असं गेलं तर इकडनं ते 9 किलो। बरं, पायीच चालले का? हा, पायी चाल। हो का? आजी तुम्ही पण बंद पायी चालले? मग आता काय करायचं, पायीच तर काय। हो ना, हा, पायीच पायीच त्रास झाला तरी चालेल पण मतदानाचा हक्क आहे आपला तो करायचा। हा, करावंच लागत आहे। बरं, हां, मत करावंच लागत आहे। हो ना, हां, कशाला मतदान करणार आहे? काय डोक्यामध्ये आहे? कशासाठी मतदान करता तुम्ही? करीतोय मग आता काय करीत आता म्हण कशा करताना करते मत म्हणला करीतोय। काय विकास पाहिजे की काय कसं? हा, असं। बरं, आणखी काही लोक पण त्याने या काका, काय नाव आहे तुमचं? पांडू तुळशीराम खोडे। काय करता तुम्ही? हे आम्ही इथं पालखीचं काम करतो, गाईडचं काम करतो। गाईडचं काम करता तुम्ही. बरं, तुम्ही या पाड्यावर राहता? हो, त्या गंगाद्वार। बरं, मला एक सांगा किती दूर आहे लांब इथनं तुमचं मतदान केंद्र? आम्हाला 750 पायरी उतरून जावं लागते मतदान केंद्राला। बरं, हां, 750 पायरी आहे, त्यातून 550 पायरी उतरून 550 पायरी चढून यावं लागते चालत। शॉर्टकटमध्ये गेलं तर 2.5 किलोमीटर। 2.5 किलोमीटर। तुमचं त्र्यंबकेश्वरला ते सर, हां। या काका इकडे तुम्ही, एक उत्साह पाहायला मिळते म्हणजे जरी मतदान केंद्र हे सरळ रस्त्याने 9 किलोमीटर शॉर्टकटने 2.5 किलोमीटर असलं तरी एक उत्साह आहे तुमच्या गावामध्ये? 2.5 किलोमीटर जावं लागतं खाली उतरून मतदान करायला आणि इकडनं गेले तर 9 किलोमीटर होतं। सगळेच लोक जातात ना? सगळे लोक जातात मतदान, पण कोणी असं कंटाळा करत नाही? नाही, कोणी नाही, सगळे जातात। कारण हा मत द्यावाच लागतो, कोणाला पण द्यावाच लागतो, हा ठेवा नाही लागत आहे। मग ते आपलं राहतंय, नाही तर कोणाला पण म्हातारा कोतारा असला तरी पण त्याला आम्ही घेऊनच जाणार आणि मतदानचा हक्क मिळवणारच। हा, पहिले पालखी डोल्यांमध्ये घेऊन जायचो, तसे त्यांचे मतदान करून द्यायचो, कारण हा ठेवता येत नाही। काय म्हटलं? मतदान आम्ही ठेवती नाही, ते देऊन टाकतो आम्ही। पण द्या, पण ते द्यावंच लागत मग असे। खरं तर शहरातला राहणाऱ्या मतदारांनी यांच्याकडनं आदर्श घ्यायला पाहिजे, कारण की आदिवासी पाड्यावर राहणारे हे आदिवासी आहे। 9 किलोमीटर मुख्य रस्त्याने प्रवास करावा लागतं आणि ते वाहनं कोणतेच सोय नाही, म्हणजे बस नाही, इतर कोणते वाहनं नाही। आणि शॉर्टकट जायचं असलं तर पायऱ्या आहे, 2.5 किलोमीटर तो देखील एक प्रवास आहे आणि बहुतांश मतदार पायी जातात। तर निश्चितच बघू शकतो आपण की आदिवासी पाड्यावरचे हे रोल मॉडेल मतदार आहे जे इतरांसाठी आदर्श आहे। कॅमेरामॅन अमोल देशमुखसह तुषार कोहळे, ABP माझा, नाशिक। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।